हरिनाम कीर्तन घरोघरी ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज तुका म्हणे तिही तारिले सकळा तुका म्हणे तिही तारिले सकळा कोट आपुल्या कोटी कुळा सहित पे ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारी चतुर्भुज विढाला महायोग पिते तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलि पाण्डुरङ्ग विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे महिमान आकळते के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे संवेद्या आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे प्रस्तुत सज्जन हो सेवेकरता निवडलेला अभंग सर्वांना तर माहीतच आहे। आज आपल्या गावामध्ये
बेलखेडा या गावामध्ये महान साधू, महान साधक असे दादाराव बाबूराव बाबरे, नावानं तर त्यांना देवबाप्पा म्हणत होते. वास्तविक पाहता महाराज, चांगले माणसं गेल्याच्या नंतर कळतं, हे तर नेमच आहे. पण अगोदर कळत असते ते वेगळे असतात. आणि साधू हे आपलं चतुर्य लपिवी, महत्व हरवी, दिसे पण मिरवी आवडोने, ते साधुत्व दाखवत नसतात. आणि ते साधू आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यस्मरण 99. आता एक सांगायचं झालं तर माणसं म्हणतात साधू चांगल्या दिवशी गेले, अरे तो दिवसच पुण्य झाला, ती तिथंच पुण्य झाली. कारण पुण्यतिथ म्हणजे तीच म्हणते मी किती भाग्यवान आहे, आज साधून माझ्या तिथीवर देह ठेवला. विढाला आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर दादाराव बाबरे, त्यांना माऊली म्हणतात म्हणून मी तुमच्याकडे पाहिलं सोपा. हा 99. आता स्तुती राहू द्या, या लागी आता स्तुती सांडूनी या लागी आता स्तुती सांडूनी निवांता, चरणी ठेवी तो माथा हेच भले. तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, बोल जरी गंगावती शिवकाराल की. विढाला आता सांगायचं झालं, गावाला धन्यता का दिली, गावाला धन्यता का दिली? कारण धन्यता म्हणजे त्या साधू ज्या गावामध्ये जन्माला आले त्या गावाला धन्यता दिली. धन्य तोची ग्राम, धन्य तोची वंश. बघा, भक्ती भाग्य नुसतं वंश धन्य नाही, जिथं भक्ती असेल भाग्य असेल, नवे अख्खं गाव ब्रह्मज्ञानी. काय अख्खं गाव ब्रह्मज्ञानी. धन्य नर नारी चतुर्भुज. मग चतुर्भुज म्हणजे कारण ते कृष्णासारखे का नाही, चतुर्भुज म्हणजे ते देवाच्या तुलनेत मोडतील. चतुर्भुज. विढाला विढाला या गावाला धन्यता आली महाराज, एक नाही. कारण काही काही गावाला धन्यता येते आणि काही काही गावाला महाराज काय अभक्ताच्या गावी साधू म्हणजे काय आणि व्याघ्र वाडा गाय सापडली. बघा, आता एखाद्या गावात साधूच नसेल, हे नाही, अभक्त आहेत आणि तिथे एखाद्या साधूने जन्म घ्यावा किंवा जावा, सर्व त्रास महाराज त्यांना होतो. जशी गाय त्या व्याघ्राच्या वाड्यामध्ये सापडली त्या प्रकारे विढाला धन्यता दिली, या गावाला धन्यता दिली. धन्य ते अरण रतनाची खान, जन्मला निधान सावता तो धन्य. धन्य ती पंढरी धन्यता, हे नाही. पण धन्यता गावाला दिली. पण तुकोबाराय म्हणतात धन्य मी मानिन, धन्य आम्ही जन्म आलो दास. आम्ही जन्म येऊन काय केलं? अरे जन्म कशासाठी आहे? जन्म आवाज कसा वाटते? विढाला जन्म आल्याचं कारण आणि जन्म आल्याचं सार्थक एक विठ्ठलची देखली. तुका म्हणायचा विठ्ठलाची
एकच पाहिजे आपुला तो एक एक देव करूने घ्या देणे विने जीवात सुख नव्हे. मग सुख कुठे हा? सुख आहे कुठं? आम्ही ज्या सुखाला सुख मानतो हे सुख आहे का? हे सुख नाही तर दुःख आहे. मग तरी का मागतो आपण सुखच? प्रपंचातलं ज्याला सुख सुख वाटतो ते अज्ञान आहे म्हणून सुख वाटतोय. विढाला जसं प्रपंचातल्या सुखाला आपण सुख मानतो, आपल्याला त्या सुखाबद्दल का कळत नाही? सुख नसून हे दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत एवढे. माऊली म्हणतात खरू टेकी नेदे उडे लाथुनी फोडी नाकाडे. काय हे नाही, गाढवानं गाढवाच्या पाठी माग लागलं तरी ते अधिक अधिक दसे. तुटून पडे तव मुरुग वाढवी हव परी ते नमने माव रोहिणीची. सुखच मागते महाराज का? जीव आज्ञाने म्हणून सुख मागते आणि म्हणून त्याला ते सुख वाटते. दुःखच पण सुख. एक विषय सांगतो मला ज्ञानोबऱ्यांचा. आम्ही सकवळू थोरी आशा न विचारिता गिळी मासा आणि तैसे की जे विषय आशा तयशी का. एक नाही, विषयांची आशा कशी की आशा त्यात ते कळत नाही. अज्ञान असल्यामुळं त्या विषयांना तो सुख मानतो. पण खरं सांगू ज्ञानी लोक त्याला काय म्हणतात? ज्ञानी लोकांपुढे जर सांगलं ना विषयी रांधिली रससोयी जेवणारा ठाऊई होय ते तो ताटच सांडून जायचंय आपण. हे की नाही, ज्ञानी माणसापुढं ताट जर तुला महाराज काय विष टाकून. विष म्हणजे काय? ज्ञानी म्हणजे अरे विषय सुख याला विष म्हणतात ज्ञानी. आणि अज्ञानी जीव या विषय सुखाला सुख मानतो म्हणून दुःख भोगतो. दुःखातून मुक्त होण्याकरिता सुखाची प्राप्ती. मग सुख कुठे? सुख वसे वसे हेची ठाई बहुपाई संतांच्या पायावर जर सुख असेल तर मग आता आम्ही कशासाठी धावपळ करतो? महाराज सांगायचं विडाला विडाला आमची धावपळ कशासाठी? सुख तर तुमच्यापाशी, सुख साधूपाशी. मग धावपळी आमची कशाला? आम्ही रात्रंदिवस धावतोय, साधुत्व म्हणून घेतोय, रात्रंदिवस पळतो. मग साधू म्हणावं कोणाला? साधू कशी सुख आहे? अरे साधूच्या समोर त्रिभुवनातलं वैभव टाकलं तरी त्या आत्मसुखापुढे ते तुझे ते सुख. आणि ते सुख कुठे? ते विटेवर सुख आहे. साधावया आत्मसुख ते हे विटेवरी देख. आणि ते विटेवरलं सुख दाखवलं कोण? तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते पुंडलिकरायानं. ते सुख दाखवलं संतांनी. आणि म्हणून संतांचं गाव तर काय मला संतांचं कुळ पण पवित्र. म्हणून प्रत्येक जीवाला सुखाची गरज म्हणजे परमसुख म्हणजे आत्मसुख. आणि ते आत्मसुख साधण्यासाठी भक्ती करावं लागते. आणि भक्ती केल्याच्या नंतर मुक्ती प्राप्त होते. आणि ती मुक्ती म्हणजे महाराज
ज्ञानाने प्राप्त होते. ज्ञानेन मोक्ष वशमानयन्ति. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो आणि भावेन देव कलया नरेंद्र. पैशानं महाराज आताचा कळाला धनीन कांता. पैसा असेल तर कांत आहे. आता महाराज शेती किती, नोकरी आहे का, पैसा आहे का तर मुलगी मिळते. आपलं देश सोडून महाराज लोकांचं जसं असेल तसं आहे की नाही. हे नाही माहित माणसाला. आणि ते प्रॉपर्टी कमवतो कसा याच्यावरून त्याला मुलगी द्यायची ठरवायची. तो विषय नाही ग, पण प्रॉपर्टी कशी कमवतो. आणि त्यांनी जर लुटून आणलेलं घर असेल तर त्याची कालावधी थोडी असते, ते जाणार असतो. नामदेव महाराजांच्या घरामध्ये खायला नव्हतं महाराज, पण आजही नामदेव महाराजांचं कुळ पांडुरंग परमात्मा सांभाळतो. आमचे देवबापा महाराज ज्यावेळेस गावाच्या वर जमीन असून आजही त्यांच्या कुळात त्यांचं नाव अमर आहे. तुका म्हणे एक मरणाची गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जगात नाव शिल्लक राहत. तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती माग. कीर्ती रूपानं शिल्लक राहणं हे सर्वात मोठं महाराज धन आहे. आणि ते राहणार आहे महाराज. चंद्र सूर्य अवया पृथ्वीचा नाश होईल, पण महाराज त्या नावाचा नाश होणार नाही. कारण नाम हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते साधू संतांनी घेतलेलं असतं. पण आम्ही या सुखाला सुख मानतोय, हे भौतिक सुखाला सुख मानतोय म्हणून आम्ही दुःखामध्ये आहोत. कारण एक सांगायचं झालं, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिदला. एवढा जर अधिकार आहे मोक्ष मिळवण्याकरता, मग अधिकार कशाला गमवायचा. औराव आम्ही मोक्ष तर नाही, पण आम्ही आमचं मुदल देहच गमावला का. आणि ज्या वेळेस या देहानं परत मनुष्य जन्म मिळायच्या ऐवजी आम्हाला नरकातलं डुक्कर होऊन जन्माला यावं लागतं. काय जसं कर्म तुकाराम महाराज म्हणले, तुम्हा कर्मा धर्मानुसार तुम्हाला काय कल्याण असावं. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. मग तुमचं कर्म कसं आहे, तुमचं कर्म काय म्हणतो हे कुणाला विचारायचं. अरे आपापणा ते शोधून घ्यावे, विवेक नांदे त्यांच्या सवे. स्वतःला विचारा, आम्ही काय करतोय, पाप कर्म करतोय का पुण्य स्वतःला. केले कर्म झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती खूप मरणारे. येथे नाही गुरु
आले अवतार येरते पामर राजा महाराजा यहाँ कोई रह नहीं पाए बस यही चला है गाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर दिन चार घड़ी का तेरा दिन चार घड़ी का दुना दुनिया मुसाफिर खाना दुनिया मुसाफिर खाना दुनिया आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला सर्वांना जावं लागतं माहित आहे माहीतच आहे ना मग तरी का माऊली म्हणतात ना तरी केळवली नवरी का संन्याशी जियापरी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना काय अहो जन्माला आलेली मुलगी ही दुसऱ्याची आहे ठरलेले महादेह आहे हा काळाचा आहे देह जाई याशी काळोबा खाऊ शकतो पण कुणाला जो देवापासून दूर आहे नामापासून दूर आहे जो भगवंताचं नाम चिंतन करत असेल त्या ठिकाणी महाराज नाही पापा रिभो काळाचे खंडन नाम कीर्तन माऊली सांगतात पाप जिथं
आहे तिथंच काळ आहे, जिथं नाम चिंतन असेल तिथं नाही पापारी खो. नाही बाबा रे नाही बाबा रे नाही बाबा जिथं नाम चिंतन असेल नाही पापारी घो. काळाचे खंडन नाम संकीर्तन घरोघरी त्या ठिकाणी महाराज जाणार नाही. नव्हे नव्हे एवढंच नाही, पण ज्ञानोपर्यंत ज्ञानदेव मंत्र ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे ज्ञानदेव मंत्र नाम हे शस्त्र आहे, आणि नाम शस्त्र असल्यामुळं ये मे कुळ गोत्र वर्जिले. त्या साधूच्या कुळाला तर नाही, पण महाराज त्यांच्या गोत्रच आमच्या पण घरी जाऊ नको. ये मे कुळ गोत्र वर्जिले हात सुद्धा लावू नको. ऐक नाही, एम धर्म सांगे दुता तुम्हाला नाही तेथे सता. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा. तुझं वचन घ्या एक फिरा गावात एक फिरा गावात. नका जाऊ तया गावा नाम धारकाच्या शिवा. त्या गावाला जाऊ नका. बर, आता त्या गावाला का जाऊ नका? जिथं हरीचे दास राहतात, जिथं नाम चिंतन असेल तिथं सत्ताच नाही महाराज. काळाची सत्ता फक्त कुणावर आहे माहितीये का? जो हरिवीन मुख तो नर पापिया. जो भगवंताचं नाम चिंतन करत नसेल तो मुख महाराज. कारण ते मुख नसून जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. वाचा नव्हे लाव जळोते जिने यातना भोगणे यमपुरी. हे लक्षात घेतलं पाहिजे. यमपुरी सारखं मोठं हे लक्षात मोठ्यांच्या नाही, आमच्या सारख्या सोडा हो. पदाला पोहोचणारे ते पण विसरले यमाला. महाराज कुणाला पण विसरा, पण यमाला विसरू नका. हे कधीतरी डोक्यात असलं पाहिजे. माझं एक मत आहे, कुणाच्या बापाला भेऊ नका, पण यमात भ्यावं लागतं. यम सोडणार नाही. बरेच माणसं म्हणले बापाला यमाला भ्यावं लागते. राजा बापासारखा दयाळूच कोण नाही.
बाप किती गुन्हे झाले तर महाराज पाठीशी घेतो. बाप करी जोडी लेकराची मोडी, 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 बाप करी प्रत्यक्ष परमान का अनुभव, वडिलांनी केलं परमान का अनुभव, देव बापाने जे करून ठेवलं माऊलीसाठी आणि त्यांच्या नातवासाठी की तेच फक्त परमार्थ करावं हे धन. वडिलांना हे कळते माझ्या मुलाला, हा थोडक्यापुरतं नाही महाराज, सांगायचं झालं ना तर धिक्कार वाटतं माझ्या जीवनामध्ये. मलाच मी बाहेर आलो तर माझे वडील गाया वळतात, वडिलाला गाया वळा लागतात आणि मी बाहेर गेलो महाराज दर्शन घ्यायचं तर बाबांना ऐकू येत नाही, घ्यावं तर कुठं चालला, आळंदीला चालला काय, असं वडिलांचं महाराज कधीच वडिलांनी दुःख दिलं नाही महाराज. उभा आयुष्य चाललं असं आणि त्या वडिलामुळे मी तुमच्या समोर कीर्तनात उभा आहे महाराज. राजो, आई वडील जरी हे दोन चीज सोडून, ह्या दोन देवता सोडून कुठल्याही जगाचा सत्कार केला असेल तो कितपत चांगला राहील महाराज. घरच्या माता पितरा तडपोली नाही संसारा, यर विश्वभरू आदरा मूर्ख जैसा. अरे आदर करा, विश्वांचा करा, पण ती पदवी महाराज मूर्खाची मिळते, मूर्खाची. कारण गुरुची सेवा घडली पाहिजे, आई वडिलांची घडली पाहिजे आणि नंतर महाराज देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणसाल महाराज लोकांच्या कुंडल्या काढसाल, हे सांगतो माझी आईच म्हणते बाबा तू धंदा आहे का नाही, काही धंदा आहे का नाही. का आईला कळत नसते, फक्त वडिलांना कळत असतो. जाणत्या पाठी लागला उपाद, नेनता तो सिद्ध भोजनासी. उपाद हे जाणत्याला वडील जाणते म्हणून संत जाणते होते. आड मार्गाने हे जन
जाते आणि ही अहितापासून काढिती हिताची लागी वाढविते. बघा, साच लटके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी हित कशात हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन. हित ते केल्याशिवाय मनाचे तक्रार निर्मळ. तुका मनाचे तक्रार निर्मळ. मनाची तक्रार का करावं. माऊली म्हणतात समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जिथ मन आणि बुद्धीचे ऐक्याते. मन बुद्धी एक केल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. म्हणून अयुक्त पण मनाचे तेची सार जाण योगाचे. योगाचं सार आहे पण महाराज मन शुद्ध लागतं तर मोक्ष. इथं ज्ञानाने मोक्ष मिळतं. हो मिळतंय पण तिथं मन शुद्ध लागतं. इथं मोक्ष देईल ज्ञान. हो काय इथं मोक्ष देईल ज्ञान किरी नाही आन त्याची धारे ऐशे मन शुद्ध व्हावी. मन शुद्ध लागतो. विढाला परमार्थ परमार्थ मोक्षे मोक्षे. लेकराचा खेळ थोडा आहे. मोक्षे बावळटवाणी पळायचं कुठे बी मोक्षाकडे जायचं. अरे हे पाहिजे तेही पाहिजे. दोन्ही कसं महाराज माकडानं जसं फुटाने घ्यायसाठी हात टाकावं फुटाने पाहिजे म्हणे. आणि मोक्षही पाहिजे. बापाच्या घरचा आहे का मोक्ष राजे हो. मोक्ष एवढा सोपा नाही आणि मोक्ष अवघड आहे आणि सोपं आहे. माऊली म्हणतात ही नदी जरी अवघड असेल पण तरण्याकरता सोपी सुद्धा आहे. कशी येथे एकच लीला तरले सर्व भावी मज भजले आईच थडी सरले मायाजाळ. सोपी आहे. अवघड कुणाले देवापासून दूर राहणाऱ्याला अवघड आहे. अर्जुना हे जर घडतं तर मोक्षपद एवढं सोपं आहे. ही माया एवढी सोपी आहे. मुंगी मिरू ओलांडी तरीच मायेची पहिलं तरी देखती जीव
अपत्यशिळा व्याधी साधू शिकळे दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रीती आली साथी चोरा सभा दाटे अथवा मिना गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवशी जरी हो भित्रा माणूस म्हणे भूतासंग झोपे करतो शक्य आहे का नाही तसं ही नदी तरण्याकरता तरले चिन तरते विषय सिंधू बाबा तरुण गेलो म्हणणारे पण अलीकडे आले का तरलेची न तरते विषय सिंधू ही मायाजाळ हे विश्व सिंधू एवढं घातक आहे महाराज पण त्याच्या मांडीवर जर डोकं ठेवलं हो तू म्हणे हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मजे का ते अरे चराचरामध्ये ईश्वर पाय मला एकट्याला शोध पण प्रत्येकामध्ये ईश्वर पाय म्हणजे का ते पण मीच सर्व पृथ्वीमध्ये मीच आहे सर्व भौम मीच आहे देव नटला नाना परी देव म्हणून तर अर्जुनाला कळला ना हो जी जाणितली म्यासाचे महिमा नाता देवाचे देव होई चराचराचे जन्मस्थान गंभीर तू श्रीरामा नाना भूते एक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया सर्व चराचरामध्ये तू जर असेल ना मग द्वेत कोणा संग अरे दुसऱ्या संग सोडा तुम्हालाच ओळखलं नाही ना जीव आपण आपल्यालाच विसरलो विढाला म्हणतात ऐसा ऐकू मी भ्रमलेपणे मी तो नोहे का चोरलो म्हणे ऐसा नातीला छंद अंत करणे घेऊन टाक काय बुवा अरे तू विसरला तुला हा जसं स्वतःलाच विसरला ना आणि स्वतःला विसरल्यामुळं तू स्वतः ब्रह्म आहेस आणि ब्रह्मा असून स्वतः तू तुला विसरला या लागी निवृत्ता तोची तो तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म तो ब्रह्म आहे ना तो ब्रह्म आहे पण विसरल्यामुळं आणि विसरल्यामुळं हानी झाली विसरली दया थोडे झाली हानी मस्तीत खाणी डोळ्याच्या वचनीत खाणी विसरली दया थोडे झाली हानी मस्तीत खाणी डोळ्याच्या वचनीत खाणी विसरली दया थोडे झाली हानी विसरली दया थोडे झाली हानी विसरली दया थोडे झाली हानी विसरली दया विसरल्यामुळं हानी झाली मनुष्य देहाचा तागा जे घेऊन रुसते पे जगा ते पदवी हिरो निगा ऐशे ठेवी बरोबर म्हणतात अरे मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर या ज्ञानामुळं त्या देवाची प्राप्ती करायची त्या ब्रह्माला प्राप्त करून घ्यायचं तो विसरला आणि विसरून जे नाही ते करायला है की नाही जे करायचं ते दिलं सोडून है की नाही काय तया झाला फाटा बाधिकेचा है की नाही न विचार करायची वस्तू प्राप्त करण्याकरता काय संबंध आहे अरे प्राप्ताला प्राप्त करा ना जी नाहीच हा वास्तविक पाहता संसार नाहीच नाही हाच प्राप्त करायच्या पाठी मागायचा हा नाही ना
याचं रूप कसं, याचं रूपक कसं आहे हा नाहीच. याला कुठं फळ येणार आहे? आणि माणसं संसाराला फळ पाहतात, याचं फळ काय नाही महाराज. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जी काही पंडू सुता तो रोखूची. हा दिसायला बरं आहे, संसार वृक्ष दिसायला बरं आहे, पण याला फळ नाही. तुम्ही कितीही कष्ट केले फल महाराज. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. काम कोणे या गिराईक बाई. काम कोणे या गिराईक बाई. यात चूक नाही, यात चूक नाही. 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 या संसार नगरी बाजार भरला गे बाई. दुःख बांधवानी आया संसार, आया संसार. 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 सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. दुःख बांधवानी आया संसार, आया संसार. दुःख बांधवानी आया संसार, आया संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. कुणाला सांगायचं? महाराजांनी श्रोत्यांना सांगायचं दुःख बांधवडी आहे हा संसार. तुमचा संसार खरंच दुःख बांधवडी आहे का? तुमच्या संसारात काही कमी पडतो का? अरे लाज वाटते राजे हो, समोरचे श्रवण करणारे महाराजांना सांगतात. हा हेच खेत वाटतो. बस झालं महाराज, आता तुम्ही काय करता एवढी? पूर्वीच्या काळात महाराजांनी सांगावं इथं कुणाच काय नाही, धन नाही, काय नाही. आता लोक सांगायचं महाराजाला, महाराज एवढी प्रॉपर्टी करता काय? हा पुढं कुणाला सांगावं? उपदेश काय? उपदेश कोण कुणाला करतो? भान आहे का? मला एवढं सांगायचं, नाम हे जे पदापर्यंत पोहोचत असेल, त्रिभुवनातलं सुख त्यांच्या पुढे तुझे असेल. न धन न जन न सुंदर कवित्वा. अरे नाही धनाची इच्छा, नाही जनाची इच्छा, सुंदर स्त्रीचा भोग भोगण्याची इच्छा नसून आम्हाला फक्त तोच पाहिजे. आणि असा जर तू पाहिजे म्हणत असेल एखादा भक्त लक्ष्मी डावलुनी, तर त्याला भगवान परमात्मा आपल्या माथ्यावर मस्तक करतात. मग याही वरी पार्था माझी या भजनी असता, तया ते मी माथा मुकुट करी घाला. म्हणून महाराज देवानं तर मुकुट तर केलं, पण त्या देवानं त्या भक्ताच्या घरी येऊन महाराज कष्ट केले, काम केलं. का? कारण त्या भक्ताला काही त्रास होऊ नये म्हणून. का महाराज? भक्त फक्त एकच भक्त आहे. हो, अरे भक्त तोची मुक्तो ऐक नाही. मी वल्लभा तो कांतो ऐसा पडे, इतकं प्रेम पाहिजे. आणि मग अशा भक्ताची भूमी धन्य.
दिली धन्य तोची ग्राम. धन्यता दिली महाराज. हो, स्वतःला धन्यता मानणं वेगळं, ग्रामाला गावाला धन्यता दिली. पण तो भक्त लागतो महाराज, तोची भक्त. त्यांचा आणि देवाचा जवळचं नातं, देवाचं आणि भक्ताचं नाही, तुमचं पण तेच नातं आहे. तुम्ही काय वेगळे थोडे, तो भक्त वेगळा आणि तुम्ही वेगळे. अरे एकाच बीजाचे तरू तैसा भांगारची अलंकार, म्हणजे एकाच इस्तारू ते हे जग. अरे माझेच परी मज न ओळखती, जैशी जळीची जळी न विरती मुक्ता पण. ते माझ्यापासून झाले, एका पाण्यापासून. बघा स्वातीचे उदक सुक्ती मोती व्याळी विक. हा, तसं एकच काय वेगळे का, पण सज्ञानाशी मी सुख. हो, पण दुःख तो अज्ञानाशी. जे सज्ञानी आहेत, जे ज्ञानी आहेत, मग ज्ञानी कुणाला म्हणावं? देवाचं चिंतन करणारे त्याला ज्ञानी म्हणावं. नित्य नेम नामे तोची एक ब्रह्मज्ञानी आणि एक अभंगाच्या दुसऱ्या चरण. प्रभोधन देते असे घरोघरी. तेथे असे घरोघरी. मग आता ब्रह्मज्ञान झालं का सर्वांना? आहे का? हो, इथं तर सांगतात महाराज ब्रह्मज्ञान घरोघरी. नाम चिंतन तुझे नामची एक वेळे, जयाची या कानाशी का मुखा पिळे, तयाची या हृदया ते सांदुनी पळे भेदूचे सा. अरे तुला नाम कळलं ना, तुझा भेद गेला. नामच कळलं असेल तर भेद गेला, आणि नाम कळलं नसेल तर भेद नाही. मुखाशी नाम पाहिजे महाराज. मुखी नाम हाती मोक्ष, आयशे साक्षी बहुताशी. माणसं म्हणले मोक्ष कुठेही मिळतं, मोक्ष काशीला मिळतं. बरेच माणसं म्हणतात काशीला आम्ही मेल्यावर हाडका टाकाना. हा का? कारण शास्त्र आहे महाराज, बरोबर आहे. काशीत मेल्याच्या नंतर खरंच आहे मोक्ष प्राप्त होत, पण मोक्ष इथं आहे. मोक्ष देऊनी काशी होई किर, परी वेचे लागे शरीर ते गावी. पण संताची नी अंग संगी आणि पापाती जिने गंगे. आणि जेवढी गंगा जेवढं त्रिभुवनाचं पाप आपल्या मध्ये घेते आणि ते संताच्या चरणावर टाकते. संतापाशी सर्व काय मोक्ष आहे, मोक्ष.
मोक्ष इथं मोक्ष प्राप्त होतो. मला एवढं सांगायचं, आता मेल्याच्या नंतर माणसं महाराज पिंड कुठं करतात? गईला, आहे की नाही? भुकेल्या नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवे. पण तुकोबराय म्हणतात माझे झाले गयावर्जन का? हा पिंड जर मी तुमच्या हातात दिला तर माझं गयावर्जन हेच माझं गयावर्जन. हे विढाल विढाल पिंड पदावरी आपुली करी माझे झाले गयावर्जन. पिटली पितरा चेरून जिवंत बापाला इथं मारायचं, अन्न नाही द्यायचं, तिथं पिंड दान केल्याच्या नंतर मोक्ष मिळेलच का? वेदांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. पण तुकोबारायांनी खंडन केलं. श्रीराम प्रभूंनी ज्या टायमाला दशरथ राजा स्वर्गाला गेल्याच्या नंतर पिंड केलं, विधीनुसार केलं. पण मग तुकोबाराय काय म्हणतात? अरे हा पिंड भगवंताला दान करावा लागतो, आणि हा जर पिंड दान केला तर महाराज तुमचे पितर सुखी होतील, पितर तुमच्यावर खुश राहतील. तुम्ही राजा इकडं आता करता मोज मजा, उद्या आहे येम सजा. लक्षात घ्या महाराज, हा देह त्याला सर्व मने वाचा देह सर्व स्वासी मुकावे तेने हरीशी जिंकावी. अर्थ प्राण जीवे देह त्याग सर्वांचा त्याग केल्याच्या नंतर ते पद प्राप्त होतो. मग या पिंडाची काय कदर रे ढाल. आणि हा जर पिंडदान केला, ह्या त्यांच्या चरणावर भगवंताचा जर ठेवला तर मोक्ष महाराज निश्चित मिळतो. आणि मिळाल्याशिवाय नाही, कारण नामचिंतन करणं म्हणजे हेच आहे. ज्ञानदेव सांग झाला पूर्वज वैकुंठ ज्ञानोबा एकटेच गेले का? ज्ञानदेव सांग झाला नामपाठ किंवा हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वज गेलेले त्यांनाही मार्ग सोपा, त्या कुळामधल्यांना सर्वांना सोपा, पण राहिले यांनाही सोपाच महाराज. नाम चिंतन केल्याच्या नंतर मार्ग सोपा आहे. हो तो मार्ग. आता मार्ग बरेच माणसं आम्हाला इकडं नका नेऊ, तुम्हाला इकडं नाही न्यायचं काम पडलं पण तिकडं तरी जावंच लागेल. तिकडं मार्ग आहे. काम क्रोध लोभा माझी जो जीवी होय उभा, तो निर्यमपुरीची सभासन मानू पावे. यमपुराचा मार्ग तिकडे, वैकुंठाचा मार्ग इकडे. नरकापासूनच जावं लागतं वैकुंठाला. माणसं म्हणते तुम्ही खरं झाले का? अरे वैकुंठ काय महाराज, वैकुंठ आम्हाला खरं तुझे. वैकुंठाचा कशाला विषय मांडता? अरे आम्ही सर्व त्रिभुवनातलं सुख असेल, या सुखाला आम्ही सुख मानत नाही. फक्त पांडुरंग परमात्माला आत्मसुख, आणि आम्हाला ते आत्मसुख लाभलं म्हणून इतर सुखाची आम्हाला गरज नाही. विठाला म्हणून ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. एकटेच नाही महाराज, तुका म्हणे तेही तुका म्हणे ते
सज्जनो, माझ्यासमोर ऋषितुल्य महात्मे सुद्धा आहेत. सज्जनो, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडी लोक शेष तुमच्या कृपेचे पोषणे तुका म्हणे, जन्मोजन्मी तुका म्हणे. माझा हा उपदेश नसून तुमचंच लेकरू जसं तुमच्या अंगावर लोळावं या न्यायाप्रमाणे तुम्ही थोर साधू संतात आणि तुमचं मला दर्शन झालं आणि हेच माझं मी परम भाग्य मानतो महाराज. आणि या भाग्यानुसार महाराज, हे भगवंता मला काही नको, मला फक्त साधू संताची संगत घडो, थोर महात्म्याचं दर्शन घडो आणि दर्शन घडून आणणारे ज्ञानेश्वर दादाराव बाबरे यांनी हे मला दर्शन घडवलं. मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांचा मुलगा माऊली महाराज, खरं सांगायचं झालं तर मी यांना देवबापा म्हणतो. विढाला विढाला. कारण महाराज परंपरा आलेली असते ती घराण्यामध्ये चालणारच. सज्जनो, आता भजन घ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय